अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। विद्यार्थिनींनी गुणदर्शन कार्यक्रमातून आपल्या सुप्त गुणांना वाव द्यावा, त्याचबरोबर मोबाईलचा वापर टाळून अभ्यासाकडे व मैदानी खेळाकडे वळणे अत्यंत गरजेचे आहे, असे मत शाळेच्या सचिव सौ माधवी पाटील यांनी शिरोली फुलाची तालुका हातकणंगले येथील श्री सदाशिव नारायण पाटील विद्यानिकेतनच्या वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये बोलताना व्यक्त केले। हा स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग लगत असणाऱ्या पटेल मंगल कार्यालय येथे मोठ्या उत्साहात पार पडला। या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे संस्थापक सदाशिव नारायण पाटील, अध्यक्ष डॉक्टर मनोज कुमार पाटील, उपाध्यक्ष महेश कुमार पाटील, सचिव सौ माधवी पाटील, शिरोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड, शाळेचे मुख्याध्यापक चंद्रकांत वाकरेकर हे होते। पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली। यावेळी विद्यानिकेतनच्या विद्यार्थ्यांनी समाज प्रबोधात्मक, देशभक्तीपर, मनोरंजनात्मक या विषयावर नृत्य व नाटिका अशा उत्कृष्टरित्या कलागुणांचे सादरीकरण केले। यावेळी सचिन आजगेकर, सौ रजनी भोसले, प्रफुल्ल शिंदे, सौ आदिती कुलकर्णी, केदारी मगदूम मुख्याध्यापक, दया चिवडगाव, शिरोली लोकनियुक्त महिला सरपंच सौ पद्मजा करपे, उपसरपंच विजय जाधव, ग्रामपंचायत सदस्य महम्मद महात, ग्रामपंचायत सदस्य श्रीकांत कांबळे, ग्रामपंचायत सदस्य सौ कमल कोंदाडे, ग्रामपंचायत सदस्य सौ मनीषा संगपाळ, संस्थेचे संचालक प्रतिष्ठित नागरिक उद्योजक मान्यवर उपस्थित होते। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लहू श्रावस्ती, सौ प्रियंका पाटील, सौ अर्चना काळे, स्नेहल कोळी यांनी केले। या कार्यक्रमाचे नियोजन सौ प्रतिभा पाटील, संचालिका शशिकांत पाटील, कुंडलिक जाधव, माध्यमिक मुख्याध्यापिका सौ भाग्यश्री दोईफोडे यांनी केले, तर आभार कुंडलिक जाधव यांनी मानले। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।